राज्य सरकारचा अजब फतवा। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये घेणार। सरकारनं अशा दलालीच्या भानगडीत पडू नये, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा। तर आमदार सतेज पाटील यांनी हा प्रकार म्हणजे जिझिया कर वसुलीसारखा असल्याची केली टीका। कोल्हापुरातून कोल्हापूर गॅझेटियरसह कायद्याचं पुस्तक, पेन आणि तलवार पूजन करत मराठा आरक्षणाच्या लढ्याचा निर्धार। खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवारांसह सकल मराठा समाज बांधवांची उपस्थिती। आपत्ती काळात धावणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला। फुलेवाडीतील या दुर्घटनेला ठेकेदाराचं अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत। चौकशी समितीचा अहवाल सादर। ठेकेदाराला पोलिसांनी घेतलं ताब्यात। दसऱ्याला सोनं म्हणून वाटल्या जाणाऱ्या शमी, आपटा आणि कांचन वृक्षाच्या पानांना आरोग्याच्या दृष्टीनं खरंच सोन्यासारखं महत्त्व। कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्था ही दुर्मिळ वनसंपदा जतन करण्याच्या प्रयत्नात। आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरकरांच्या दातृत्वातून जमा झालेली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली। पूरग्रस्तांनी मानले कोल्हापूरकरांसह काँग्रेस पक्षाचे आभार।